नमस्कार. आज आपण संगेवाडी मेथोडे देवळे या भागातला आपण ग्राउंड रिपोर्ट आज पाहणार आहोत. जनतेतला मतदार राजा यांची प्रतिक्रिया हे आपण पाहणार आहोत. दादा पाटील गाव मेतोडे काय काय गावात आतून मालकान गावात पाणी आणलं. अधिक जी गावात रस्ते दुरुस्त नव्हती ते करून दिले. अधिक बाकीच्या सोयी सुविधा नव्हत्या त्या मालकानं करून दिल्या. आपण असं बोलत नाही गावाला आहे म्हणून, बाकी कोणी काय सोय केलं नाही बघा. नाव सांगा. नबीला रमजान मुलानी संगेवाडी. बर काय आहे? एकंदरीत गावातलं वातावरण कसं आहे? गावातलं वातावरण कसं व्यवस्थित आहे. कोणाचं आहे? अतुल पवार आता तुम्ही कामं भरपूर केली जागोजागी रस्ते इकडं तिकडं. अजून काय काम केली? काय करायला लागलं आता बरं, ह्याच्या अगोदर कोणी केलं नाही ते काम? त्याच्याकडे नव्हती करत नव्हती निवडून जायची भरपूर ह्याच्या अगोदर कोणी काम नाही झालं? काम आता ही जे- काम करते. मग असं पण म्हणते की इलेक्शन आले म्हणून काम चालू आहे ते. नाही पाहिजे इलेक्शन ह्याच्या आधी कसं करते ह्याच्या अगोदर पण होते. या अगोदर करते. बरं, आता ह्याच्यामध्ये दीपक आबाचा गट एक आहे, शेतकरी कामगार पक्ष, ही दोन्ही पण एकत्र आहेत आणि त्याचे उमेदवार आहेत आपले वंदना भरत शेळके. बरोबर आहे. त्यांची ह्याचा अगोदर बी सुद्धा आमदार गटाने आमदार काम भरपूर केली. हा आमदार बर काम भरपूर केले. केले ते. होय दीपक आबांना बी आमदारनं बी सुद्धा वरती टप्प्याटप्प्याने काम केली काय. केले ते. पण आता नवीन मध्ये अतुल पवार या वर्षातून वर्षाचा अतुल पवार आला. त्याबद्दल अतुल पवार नव्हता. काय हो, कोणाच वाटतं वातावरण संभाजी नाही तुम्हाला? कोण असं काय? बन बन धनुष्यबाण झाले काम? रोहिदास कोल्हे गायकवाड, मुक्काम पोस्ट संगेवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. काय झालं वातावरण कसं काय वाटलं? वातावरण तिघाचं सारखंच आहे. ठीक आहे. होय, काय वातावरण तरी बरं सगळं गाजतंय वाचतंय सगळं. होय, काम करायचं काम आता सध्या तर जास्त आपलं ह्यांचे काय की पवार साहेबांची, अतुल पवार साहेब काम त्यात चालवायचे. होय, काय ते आग माग होते ते, पण सध्या नेटर आले म्हणजे अतुल पवार येते. हा, त्याचा जोर आज. हा हा, सगळं जोर आहे. तालुक्यात मध्ये चालेल. आघाडीत आहे त्यांचं काय? अगं त्याला माहिती काय चालतं त्याच्या वातावरणावर ते आहे. त्याचा कसा प्रचार होईल, कसं कसं होईल तसं. दोघांपैकी कोणाचं मतदान मला जास्तीत जास्त? माझ्या मताचा अतुल पवार होईल असा अंदाज आहे. मग आता काय परमिशन काय केलं ते करायला. सध्या गावामध्ये वातावरण कोणाचं चालू आहे? किंवा मी राहिला तर राहायला नाकडे कशाला हे आपलं पंचायती करायच्या गावातले काम वगैरे तर काय झाली ती का? काय गावाची म्हणा. लोकांची पंचायती करायची, आपल्याला कुणाला करू वाटतं त्याला करू. पैशाची गरज नाही. आपलं काम झालंय का सांगा? आपलं एखादं काम होतं ते झालंय का नाही कोणामार्फत? कशाचं काम काय म्हणा की खर्च पाहणार आहे सगळं. कुणालीच नाही, भाकरीला तुकडा गेली. मग आपल्याला कोणी दिलं ठीक नाही दिलं ठीक, आपल्याला कुठं करू वाटतंय त्याकडे लोक. मी गणपतराव देशमुख उभा राहिल्यापासून मी बघतो या राजकारणाला मी वस्तार घेऊन पार्ट्या कामावर म्हणून आपण मागत घेतो. आपल्याला ते कोण बी होत नाही. आपण कोणाच्या रुपयाला मिळणार नाही. आज मिठी माझं 90 वय की मला 4 वर्षांनी मोठं होतं. लोक पैसे मागे हे सवय लावून ठेवली आहे. पहिलं कुठलं पैसे कुठलं काय त्या सुद्धा नव्हतं. निष्ठावंत आपण कधीच कुणाला रुपया मिळणार नाही. आज मिठी कधी. नाव सांगा. आतिश वाघमारे. आतिश तुकाराम वाघमारे, नाव संगेवाडी. तर काय एकंदरीत म्हणजे गावामध्ये कसं कोणाचं वातावरण झालंय? सध्या चालूला तर अतुल पवार आहे, पण चालूला आता सध्या ह्या गटातून उभा राहिलेत. जवळ गट आमचे सरपंच आहे चालूच करंट मध्ये, समाधान स्वभाव व्हावा. त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून एवढा विकास केलाय की आम्हाला ते जिल्हा परिषदेचं
सदस्याचं उणीव भासत नाही. बर त्यांच्या जे अधोरेखित येते त्यांच्या अंडर जे येते ते समाधान स्वभाव चालू सरपंच त्याने पूर्ण सहकार्य केलेलं आम्हाला. पण आता अशी कुठली कामं राहिली का पेंडिंग बाबा ती झाली नाही ती? नाही कसं आहे साहेब माहिती आहे का, जिल्हा परिषद जे अंतर्गत येते ते अतुल पवार मालकांनी करावे ही एवढी अपेक्षा आहे. बर त्यांच्या जे अंडर येतात ते. आणि ग्रामपंचायतीचं काय विषय नाही, ग्रामपंचायतीचा समाधान होवा यांनी भरपूर काम केलेलं आहे. एकंदरीत काय दोघांपैकी कोणाची आता दीपक बाबांचे एक मुलगा पण उभा राहिलाय नाही नाही कसं असतं माहिती आहे का साहेब, अतुल पवार बरं. हे दोघं पण आहेत. मी 1996 पासून मतदान करतो बरं का. एक माझं एम इंग्लिश केलंय, बर ऍक्च्युली BS एग्री केले, बर. UPSC 2 मार्कात मी फेल झालो बर बरं का. हा. माझं काय म्हणणं आहे, म्हणजे माझं स्वतःच मत, जे ग्रामपंचायतीच्या अंडर जी कामं आहेत ते समाधान स्वभावाने काम भरपूर केलेत. बर त्याची उणीव आम्हाला काय भासली नाही आतापर्यंत. ती कोणाची आहे ती? कुठल्या संबंधित पक्षाकडे आहे ती? होवा ते सहयोग गटाचे आहेत. हा म्हणजे बापूच्या गटात आहे ती. बापूच्या बर, गटाचे. बर. त्यांच्या मार्फत कामं झाली वय भरपूर झाले, विकास भरपूर झाला आमच्या गावाला. बर आम्हाला काय उणीव भासली नाही आतापर्यंत. मग आता ह्याच्या अगोदर काही विकास झाला नाही का? नाही 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 मी सांगितलं का नाही, 1996 पासून मी मतदान करतो बरं का. आता माझं वय आता 47-48 रनिंग आहे. 96 पासून मी मतदान करतो. पण ज्यावेळेस पहिल्या स्टार्टिंगला मतदान केलं ते बाबासाहेबांच्या चिन्हाला केलं. म्हणजे ज्यावेळेस रामदासजी आठवले साहेब उभा राहिले होते ते पंढरपूर लोकसभा मतदार, त्यावेळेस पहिल्यांदा मतदान केले मी. त्याच्यानंतर चालूच आहे रनिंग आता. आणि बाबासाहेबांच्या विचारधारेला प्रेरित होऊन मी पहिल्यांदा मतदान केलं रामदासजी आठवले साहेबांना. आता चालूला अतुल पवार निवडून येणार ही काळ्या दगडाची रेषा आहे. नाव काय? माझे नाव सत्यवान चंद्रकांत वाघमारे, गाव संजयवाडी. काय आहे त्या गावात एकंदरीत वातावरण कसं आहे? 70% वातावरण अतुल मालक होईल. दबावाचं राजकारण होणार नाही. आता अशी कुठली कामं राहिली ती का बाबा जे आता पेंडिंग म्हणजे मागची कामं राहिली होती आता काय झाली नाही अजून? पेंडिंगची कामं ह्या सरपंचानं आणि ह्या अतुल मालकानं राहिलेली कामं सगळी केलेली. हा आता हे डीपीची कामं हे शासकीय जरा थोडी स्लो होणार, पण त्यांचा डाम डीपी आणून दिलेला आहे. डीपी आलाय बरोबर, पण सप्लाय मिळणार का? सप्लाय तर मिळणार नाही, एवढं इलेक्शन झालं आचारसंहिता संपल्यानंतर. असं पण म्हणते की बाबा डीपी सप्लाय मिळू शकणार नाही असं पण काही नागरिकांना म्हणणार. नाही, सांगणाऱ्या लोकांचं काय आहे तिथं, विरोधक बोलणारच असं. विरोधकाला काय टीका करण्याशिवाय काय जमलं 40 वर्षात. लाईट अँड डाम सप्लाय काय मिळू शकणार नाही असं पण म्हणायचं. त्यांच्या घरचं आहे काय ती? सांगणाऱ्यांच्या घरचं आहे का? हा कोण म्हणतंय असं? विरोधकच म्हणते ती. बर घेतो तर नसतं त्यांनी टीपी लाईट डॅम टाकलं, त्यांनी पैसा खर्च केला नसता ना. हा जी 50 वर्षात तालुक्यात तुम्ही करता, तुम्हाला काय दिसला विकास 5 वर्षांनी पाठीमागे? आम्ही तुम्हाला विचारतो. आता ह्या इलेक्शन चालू आहे म्हणून विकास चालू आहे नाही, असं काय आहे विकासाचं का? काय नाही, विकासाचं कंटिन्यू चालू आहे. अतुल मालकानं कुठल्याही गटात जाऊ द्या, काम त्यांचं चालूच आहे. उलट सत्ताधारी आमदारांनी विरोधकांनी राजकारणच केलं आतापर्यंत. आणि आम्ही उघड सांगतो, आम्हाला कोण इथलं काही देणं घेणं नाही, आमची फुल्या दोन्ही तिकडे जाणार. हा एकंदरीत गावातले हवामानाचं जर वातावरण अतुल पवार यांना आहे. आणि आपले दुसरे जे आहे ते उमेदवार यशराजे काय त्यांचं ते आता काय त्यांच्या पद्धतीने ते काम करणार. तरी पण माझे आमदार यांचे चिरंजीव आहे. नाही, आबा आणि चिरंजीव मध्ये फरकच आहे ना. बरोबर, आबाच आहे, चिरंजीवच आहे. लोकांना प्रतिसाद मग त्यांचा मिळेल असं वाटतंय का? आता त्यांच्या पद्धतीने त्यांनी काम करणार, त्यांना प्रसाद मिळेल ना, त्यांच्या गावात भेटेल. काय गावात निगेटिव्ह वातावरण, काय गावात पॉझिटिव्ह वातावरण आहे. बरोबर आहे. आणि आपले पंचायत समितीचे गण म्हणून आपलं भारत शेट्टी यांचे आता भारत शेट्टी मोठे माणूस, आमचं तर मत आहे, त्यांनी प्रामाणिकपणे ह्या क्षेत्रात उतरायचं नव्हतं, सामाजिक कार्य करायचं. त्यांचा पेशा नव्हता साहेब, त्यांनी चांगल्या पोस्टचे माणूस होते. बरोबर आहे. त्यांचं पंचायत समिती किरकोळ आहे त्यांच्यासाठी. तिने सर्वसामान्य उमेदवार द्याय पहिलं दाबा गटाने आणि बाबासाहेब देशमुख. किरण खंडागळे, संगेवाडी. बरं, काय एकंदरीत गावातले वातावरणामध्ये काय वाटतं? वातावरण आहे की यशराजांना चांगलं आहे वातावरण. यशराजांनी शेळके साहेब काय काम आहेत चांगली, अगोदरपासून करतात. आता काय दीपक आबांचं झालं तर काय सर्वांना माहितीच आहे, 24 तास त्यांचं ऑफिस उघडच असतं.
त्यांचा मुलगाच उमेदवारी म्हणून आहे यशराजे साळुंके पाटील. आता दुसरं असं पण म्हणलं जाते इलेक्शन चालवण्याचं काम पण चालू ते आता चालू राहणार आहे थोडं. आता त्या दोन्हीकडून कामं चालू आहेत, दोन्हीकडे चालू आहेत. त्यामुळे काय चालायची कामं सर्वसामान्यांची चालू आहेत. काय होतेच कामं, काय अडचण नाही आम्हाला पण त्यांची. गाव बऱ्यापैकी म्हणजे तरी कोणाला झाली. यशराजे साळुंके. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय काका? प्रकाश अण्णासो खंडागळे, गाव मेथोडे. अतुल मालक पवार. हा काम चांगलं आहे, हा अजून काम चालूच आहे. हा हा, आता हे दुसरे जे वंदना शेळके काय नाही, त्यांचा परिचयच नाही, बर आणि यशराजेंचा काहीच नाही. बर अब्दुल मालकांनी काय कामं केलेले आहेत काय? केली ती काय काय कामं झाले ते? डिपो झाले तर, रस्ते झाले तर, वाडी वस्तीवर पाणी सोय आहे त्या. हा डाम कुणाला कोणा लाईट नाही तर लाईट आली आहे. हा डिपो दिले तर हा काम काम चांगली केले अतुल पवार. बर काय हा आणि दुसरे जे उमेदवार आहेत ते नदीला पाणी त्यांनी सोडले बर आणि मागील ती त्याने वस्तू दिली, डाम दिलं, कुठं लाईट दिली नव्हती, त्या माणसाला आली. रस्ता केलाय, रस्ता प्रत्येक घरागणेच रस्ता केला त्याला. आता इलेक्शन चालू आहे म्हणून रस्ता वगैरे चालू अहो तेवढं होणार की आता. बरोबर आहे की. मग याच्या अगोदरच्या आमदार लोकांनी काय केले नाही काम असताना? त्याच्या बी होणार की, आधी आधी केलंय की त्यानं. अगोदरचे आमदार वगैरे त्यांनी काय काम केले असं वाटतंय का तुम्हाला? आमदार आता आपण कसं आमदारचं सांगायचं नाव? हा मग आता इथनं पुढचं काय सांगावं? बर ठीक. मग तुम्हाला नवीन उमेदवार घ्यायचा असं म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं की बाबा आता नवीन आम्हाला घेऊच वाटत नाही. तर आता ही गडी आता आज संध्याकाळी लाईट नाही, लगेच संध्याकाळी बसवणार गडी अतुल पवार असं मागं. सप्लाय देणार पाहिजे का? ती लाईट जांभूळ टाकून झाली पण सप्लाय आहे की थोडंफार राहणार कमी जास्त.